कारण आज प्रत्येक जण बाशिंग बांधून आलेला आहे। म्हणजे ध्यानीमनीमध्ये कधी राजकारण किंवा आम्ही आमदारकीची निवडणूक लढू किंवा आम्ही खासदारकीची लढू, हा विखुरलेला मराठा समाज, बहुजन समाज कधीही एकत्र येईल का? पर्टिक्युलरली मराठा समाज ते जाहीरपणे मत व्यक्त करतायत की आम्हाला राजकारण नकोय, आमचा तो पिंड नाहीये। पश्चिम महाराष्ट्रात आमचे नातेवाईक कुणबी होऊ शकतात, मग मराठवाड्यानं काय केलंय हे सगळेजण सांगा। आणि त्या पद्धतीनं आम्ही स्वतः इच्छुक आहोत। कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करून टाकला परिवारापर्यंत, आणि मग सर्वसामान्य आमच्यासारख्या युवकांनी फक्त बॅनर चिटकून झेंडे लावून पोलचिठ्ठ्या वाटून यांना निवडून आणायचं का? मागच्या 17 वर्षापासून समाज हिताचं आणि समाज कल्याणाचं आणि उद्धाराचं काम करत आहे। मी एक जलतज्ञ आहे। मी 12 वर्षापासून 50 वर्षापूर्वी 50 फुटावर पाणी असायचं, 10 पिकं घ्यायचे माझ्या स्वतःच्या आजोबांनी, आणि मी स्वतः संशोधित केलेली 2020 ला जलतारा नावाची एक प्रक्रिया आहे की परतूर मंठा तालुक्यातल्या खेड्या गावामध्ये नासाचे शास्त्रज्ञ येतात आणि ते आम्हाला निमंत्रित करतात की अमेरिकेमध्ये आम्हाला, मी परतूर मंठा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय। मी आवर्जून मीडियाला सांगू इच्छितो, कडवंची सारख्या गावाला करोडपत्याचं गाव विजय अण्णांनी पाण्यामुळे बनवलं। मी ठरवलं की मी ज्या मतदारसंघात राहतो 241 गावच्या, मला जगाच्या समोर 241 गावं एका वेळी पाणीदार झालेत, पाण्याचं काम केलंय। त्याच्यावर 125 तरुण मुलं जे बेरोजगार होते त्यांना 20-20 हजार रुपये पेमेंट देऊन 6 रूमचा RCCचा बंगला बांधला होता, आणि त्या बंगल्याला पण जलतारा नाव दिलं होतं। त्यांनी सांगितलं ही क्रांती फक्त सर तुमच्यामुळे आणि जलताराच्या तरुण मुलांना व्यसनमुक्तीचे काम मी युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये करतोय। शेतकऱ्यातून मला विचारल्या जातंय किंवा मला आग्रह होतोय की सर आता तुमच्यासारखा नेतृत्व करणारा माणूस पुढे यायला पाहिजे, दादाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करतील, हाच संकल्प तुमच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी करतो। माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम आयाळे, मी परतूर मंठा विधानसभेमधून आलेलो आहे। मी पण एक उमेदवार म्हणून इच्छुक आहे, आणि आज मराठा संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी इच्छुक महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांचं एक चर्चासत्र आयोजित केलं होतं की आपल्याला निवडणूक लढवायची का पाडायची। तर त्यांनी सगळ्यांचे मतं आस्तेवाईकपणे जाणून घेतले, आणि मला दादांच्या बाबतीमध्ये सांगायचं, मी आज तिथं माझं मत व्यक्त करताना पण दादांनी सुरुवातीला जे 4 वाक्य बोलले होते की निवडणूक लढणं पाडणं हा मुद्दा वेगळा आहे, पण यात माझा सर्वसामान्य समाज हा जपल्या गेला पाहिजे, तो टिकल्या गेला पाहिजेत आणि तो जगल्या गेला पाहिजेत, असा विचार सर्व इच्छुक उमेदवारांनी करणं खूप आवश्यक आहे। कारण आज प्रत्येक जण बाशिंग बांधून आलेला आहे, आणि आम्ही सगळे जे आलेलो आहेत आमच्या म्हणजे ध्यानीमनीमध्ये कधी राजकारण किंवा आम्ही आमदारकीची निवडणूक लढू किंवा आम्ही खासदारकीची लढू हे कधीही आमच्या किलोमीटरनं आमच्या बुद्धीला शिवलं नव्हतं। पण या संघर्ष योद्ध्यानं सर्वसामान्य नेतृत्वही राजकारणाच्या राजसत्तेमध्ये जाऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण केली नाही, तर ती सगळ्या जनतेला अनुभवायला दिली। म्हणून मी माझ्या मतामध्ये पण हे सांगितलं की 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना अशाच पद्धतीनं केली होती, त्यानंतर हा विखुरलेला मराठा समाज, बहुजन समाज कधीही एकत्र येईल का? पर्टिक्युलरली मराठा समाज हे ब्रह्मदेवाला जरी विचारलं तरी ते गॅरंटीनं सांगू शकत नव्हते। आणि ज्यावेळेस सृष्टीवर एखादा गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळी मी आध्यात्मिक व्यासपीठावरून जगणारा माणूस आहे। मी हे खात्रीलायक आणि माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो की निसर्ग आणि सृष्टी सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी एक अदृश्य शक्ती आहे, आणि मग ते अशा देवदूताला एक दूत म्हणून या ठिकाणी पाठवत असते, आणि मी तो देवदूत मनोजदादांच्या रूपानं या ठिकाणी अनुभवतोय, पाहतोय की इतक्या भल्या मोठ्या विचारांनी, भल्या मोठ्या शारीरिक भेदानं, भल्या मोठ्या बौद्धिक तात्विक म्हणजे भेदानं विखुरलेला हा समाज परत एकत्र आणलेला आहे। आणि राजकीय व्यासपीठावर आज इच्छा नसताना यावं लागत आहे, ही परिस्थिती तमाम सगळ्या लोकांनी आणि पाहणाऱ्या मनोजदादांच्या या युद्धामधल्या सगळ्या लोकांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। ते जाहीरपणे मत व्यक्त करतायत की आम्हाला राजकारण नकोय, आमचा तो पिंड नाहीये, आम्हाला आमची न्याय हक्काची मागणी तुम्ही द्यावी। जसं इतर समाजांनी मागणी न करता तुम्ही आरक्षण देतायत, तसं मराठा समाज तुम्हाला ओबीसीतून हक्कानं मागणी करतोय। कारण विदर्भात आमचे नातेवाईक कुणबी होऊ शकतात, पश्चिम महाराष्ट्रात आमचे नातेवाईक कुणबी होऊ शकतात, मग मराठवाड्यानं काय केलंय? ही रास्त मागणी आहे, याला तांत्रिक पुरावे आहेत, याला रक्ताचे नमुने जरी तुम्ही तपासले तरी पण ते सिद्ध होऊ शकतात, आणि मग का नाही देत तुम्ही? हे जाणीवपूर्वक चाललेला खेळ आहे। आणि मग सगळ्याच दिशाकडून जर टोलवा टोलवी होत असेल तर मग कुठं ना कुठं तरी एकच मार्ग उरतो, तो म्हणजे राजसत्तेचा मार्ग असतो, कारण तिथंच निर्णय प्रक्रिया ही होत असते। आणि म्हणून आज दादांनी ठरवलं की लोकसभेला आपण पाडले, पण जे पाडले आणि जे निवडून आले त्यांच्याकडूनही समाजाला खूप अपेक्षा होती, त्यांनीही कुठलंही मत समाजाच्या बाजूने व्यक्त केलं नाही, आणि म्हणून विधानसभेला दादांनी ठरवलं की तुमची काय इच्छा आहे हे सगळेजण सांगा,
आणि त्या पद्धतीनं आम्ही स्वतः इच्छुक आहोत. आणि मी तर असं म्हणतो की फक्त मराठा समाजाचा लढा लढत नाही हा योद्धा, हा बहुजनांचा लढा लढतोय. आज इथं मुस्लिम समाजाचे 32 मौलवी आले होते. ते जाहीरपणे सांगत होते की दादा, आम्ही आजपर्यंत सगळ्या पक्षांना आजमावून पाहिलं, कुणीही आमचं मत घेतल्याच्या नंतर आमच्या न्याय हक्कासाठी किंवा तुमचं काय चाललं, तुम्हाला जीवन जगण्यासाठी काय पाहिजे हे कधी विचारलं नाही कोणी या 75 वर्षात. पण आज तुमच्यामध्ये आम्हाला सर्वसामान्यांचं नेतृत्व दिसतंय, तुमच्यामध्ये आम्हाला उद्याचा म्हणजे समाजाला दिशा दाखवणारा छत्रपती दिसतोय. आणि म्हणून ते लोक स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत. आणि परत सर्वसामान्य आमच्यासारखी जनता, आज गावागावामध्ये जर तुम्ही गेलात तर एकच रोष आहे की ही घराणेशाही 75 वर्षापासून चालू आहे. कोणत्याही पक्षाचे राजकीय नेते प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करून टाकला परिवारापर्यंत. बाप आणि मुलगा दोघांचेही बॅनर एकाच, दोघांचे फोटो एकाच बॅनरवर. आणि मग सर्वसामान्य आमच्यासारख्या युवकांनी फक्त बॅनर चिटकून झेंडे लावून पोलचिठ्ठ्या वाटून यांना निवडून आणायचं का? तुम्ही खूप सुंदर प्रश्न मला विचारलेला आहे, कारण मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून मागच्या 17 वर्षापासून समाज हिताचं आणि समाज कल्याणाचं आणि उद्धाराचं काम करत आहे. आज आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील आरक्षणाचा लढतायत आणि त्यातून ते वेळोवेळी म्हणतात की माझ्या समाजातला सर्वसामान्य मुलगा हा अधिकारी झाला पाहिजे, पैशावाला झाला पाहिजे, समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. मी एक जलतज्ञ आहे. मी 12 वर्षापासून, आज तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगतो की ग्रामीण भागामध्ये राहणारा सर्वसामान्य शेतकरी हा कुठल्या जातीचा नाहीये. शेती हा त्याचा व्यवसाय. आपण म्हणतो ना, देश हा कृषीप्रधान आहे आणि इथला शेतकरी जगला तर देश महासत्ता बनू शकल. आज शेती करायला जेवढी साधनं लागतात त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं साधन पाणी आहे. 50 वर्षापूर्वी 50 फुटावर पाणी असायचं, 10 पिकं घ्यायचे. माझ्या स्वतःच्या आजोबांनी केळी ऊसाची शेती केली आणि आज मी करतोय कोरडवाहू शेती. पाणी 500 फुटापर्यंत गेलंय. शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न कमालीचं कमी झालंय आणि मग त्यातून निराशा येते. त्यातून तरुण पिढी शेतीपासून वंचित होऊन शहराकडे धावू लागलेली आहे. आणि मग मी ठरवलं 2012ला की शेतकऱ्याला आर्थिक समृद्ध केल्याशिवाय परत गावाला चांगले दिवस येणार नाहीत आणि शेतकरी पैशावाला होणार नाही आणि सगळे प्रश्न मिटणार नाहीत. म्हणून मी जलयुक्त शिवार अभियान असेल, पाणलोट विकास असेल आणि मी स्वतः संशोधित केलेली 2020ला जलतारा नावाची एक प्रक्रिया आहे जी आज अमेरिकेच्या नासानं त्याच्यावर संशोधन केलं. आणि मला अभिमान वाटतो की परतूर मंठा तालुक्यातल्या खेड्यागावामध्ये नासाचे शास्त्रज्ञ येतात आणि ते आम्हाला निमंत्रित करतात की अमेरिकेमध्ये आम्हाला हा जलतारा प्रकल्प करायचा आहे. मला फार अभिमान वाटतो की मनोजदादा फार मोठ्या गोवर्धन पर्वता एवढं काम करायला, पण त्यांचा एक सेवक हा छोटंसं का होईना पण गोवर्धनाला उचलण्याचं काम आज आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून करतोय. मी परतूर मंठा तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय. मी आवर्जून मीडियाला सांगू इच्छितो की राळेगण सिद्धी दुष्काळी गाव होतं. अण्णा मिलिटरीतून आल्याच्या नंतर पाण्यावर काम केलं आणि राळेगण आदर्श बनलं. हिवरे बाजारचे सरपंच आदरणीय पोपटराव पवार हे पुण्यातून शिक्षण घेऊन गावात आले. त्यावेळी 5-5 किलोमीटर महिला पाणी आणायला जात होत्या. त्यांनी पाणलोटाचं काम केलं आणि गाव आदर्श बनवलं. कडवंची सारख्या गावाला करोडोपत्याचं गाव विजय अण्णांनी पाण्यामुळे बनवलं. आणि मग माझ्या मनामध्ये होतं की मी एक वाटूर जिथला मी रहिवासी आहे तो जर पाणीदार बनवला तर मी पण फक्त एकाच गावाचा प्रतिनिधी राहील. मी ठरवलं की मी ज्या मतदारसंघात राहतो 241 गावच्या, मला जगाच्या समोर 241 गावं एका वेळी पाणीदार झालेत हे उदाहरण समोर ठेवायचं. आणि मग जलतारा प्रक्रियेच्या माध्यमातून मी 2020 पासून 181 गावामध्ये पाण्याचं काम केलंय. त्याच्यावर 125 तरुण मुलं जे बेरोजगार होते त्यांना 20-20 हजार रुपये पेमेंट देऊन त्यांना याच्यावर रोजगार दिलाय. आणि कित्येक शेतकरी जिथं उन्हाळ्यामध्ये टँकर यायचे ते आज 12माही बागायतदार झालेत. 2 पिकावरचा शेतकरी 10 पिकावर गेलाय. हजारातला शेतकरी लाख रुपयाच्या उत्पन्नात जातोय. पांडुरंग नावाचं गाव आहे. 2020ला ज्यावेळी मी एका शेतकऱ्याकडे चहा प्यायला गेलो 6 पत्राच्या खोलीत आणि तेही मातीच्या पडलेल्या भिंतीमध्ये मी चहा प्याला, तिथं जलताराचं काम केलं. मागच्या वर्षी आम्ही मीडियाला घेऊन त्या ठिकाणी गेलो तर 6 रूमचा RCCचा बंगला बांधला होता आणि त्या बंगल्याला पण नाव जलतारा नाव दिलं होतं. त्यांनी सांगितलं ही क्रांती फक्त सर तुमच्यामुळे आणि जलताराच्या योजनेमुळे आली. आज 12माही बागायतदार शेतकरी मी बनलो आणि लाख लाख रुपये उत्पन्न मी एका एकरमध्ये काढायला लागलोय. हे 181 गावामध्ये मी करून दाखवलेलं आहे आणि जिथलं चित्र बदललं. आणि मग साधं सांगतोय तुम्हाला की तरुण मुलं शहरातून परत गावात आले आणि शेती व्यवसाय करू लागले. साधी गोष्ट आहे, दिवसा जर लाईट असेल तर बाप दारे धरतो आणि संध्याकाळची लाईट आली तर मुलं दारे धरतात. पाणी उपलब्ध आहे. शेतीचं मुख्य साधन पाणी आहे आणि हे काम मी मागच्या 12 वर्षापासून अविरत करतोय. तरुण मुलांना व्यसनमुक्तीचे काम मी युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रामध्ये करतोय. आणि रोजगार देणं तरुणांच्या हाताला आणि शेतकऱ्यांना पाणीदार बनवणं हाच माझा अजेंडा मी माझ्या मतदारसंघामध्ये मागच्या 12 वर्षापासून राबवतोय. म्हणून आज जनमानसातून शेतकऱ्यातून मला विचारल्या जात आहे किंवा मला आग्रह होतोय की सर आता तुमच्यासारखा नेतृत्व करणारा माणूस पुढे यायला पाहिजेत. कारण बाकी ठिकाणी
30-30 वर्षाचे प्रस्थापित 5-5 वर्षाच्या टर्म बदलून ते आणि त्यांच्या मुलाला घेऊनच बॅनरवर येत आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य कधी येतील तर याचे सगळे उपकार आणि हे सगळं श्रेय फक्त आदरणीय मनोज दादांनाच आम्ही देतो. आणि दादांच्या माध्यमातून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे व्यासपीठ भेटतंय. आणि निश्चितपणे आम्ही ही क्रांती करून दाखवू आणि परत शेतकऱ्यांची मुलं राजसत्तेमध्ये जाऊन परत शेतकऱ्यांसाठी काम करतील, आरक्षणासाठी काम करतील, दादाचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करतील. हाच संकल्प तुमच्या माध्यमातून आज मी या ठिकाणी करतो.